माय माऊली नमस्कार. विविध महान संत महिमा ग्रंथ गुरुचरित्र महिमा अध्याय 52 अभिवाचन करत आहे. श्रवण केले तर प्रतिक्रियेत श्री गुरुदेव दत्त लिहा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 52. श्री गणेशाय नमः. नामधारक विनोई सिद्धासी श्री गुरु निघाले शैलयात्रेसी. पुढे कथा वर्तवली कैसी विस्तारेसी मज सांगावे. सिद्ध म्हणे शिष्योत्तमा काय सांगू सद्गुरु महिमा. आता वर्णनाची झाली सीमा परी गुरुभक्ती प्रेमानावरे. श्री गुरु सिद्ध झाले जावयासी श्री पर्वती यात्रा उद्देशी हा वृत्तांत नागरिक जनासी कळला प्रेसा तत्काळ. समस्त जन आले धावत नरनारी सर्व मिळाल्या भूत. श्री गुरुशी पार्थिती अनेक भक्त श्री पर्वतासी स्वामी का जाता. आम्हासी भासते व्यक्त तुम्ही अवतार करता समाप्त. निरंतर असा आपण व्यक्त परिजनासी सुयुक्त दिसत होता. तुमच्या चरणासी होता दर्शन पातकाचे होत से दहन. आता कैसे करीतील जन म्हणून लोटांगणे घालते. पुढे आम्हासी काय गती आम्ही तळावे कैसा रीती. स्वामीचे चरण नौकावती तेने पार उतरत होतो. तुम्ही भक्तास कामधेनु परी कामना पुरित होता बरी. म्हणून जवलो आजवरी या उपरी आम्ही ग्रहावे. स्वामी करिता गाणगापूर झाले होते गंडपूर. आता दीपविणे जैसे मंदिर तैसे साचार होईले. तेव्हा श्री गुरु समस्त जनाप्रती अशोधन करीन बोलती. तुम्ही मानू नका कंठी सांगतो इथं स्थित ते ऐका. आम्ही असतो याची ग्रामे स्नानपान करू अमरजा संगमासी. स्नानपान करू अमरजा संगमी. गोपी रूपे राहतो नेहमी चिंता काही तुम्ही न करावी. राज्य झाले मले चक्रांत आम्ही भूमंडळी विख्यात. आमच्या दर्शनास बहु येत यावन सतत येतील पै. तेने प्रजेस होईल उपद्रव अदृश्य राहतो यास्तव. जास असे दृढ भक्तिभाव त्यास दृशेच व्हाव्यो. लौकिकामध्ये काळावयासी आम्ही जातो शैलपर्वतासी. चिंता न करावी मानसी ऐसे समजतासी संबोधिले. मठी आमुच्या ठेवितो पादुका पुरवी तिला कामना. ऐका ऐश्वत्य वृक्ष आहे का तो सगळे कांचा कल्पतरू. कामना पुरविल समस्त संध्या न धरावा म्हणत. मनोरथ प्राप्त होते त्वरित ही आमुची माता नित्य जाण. संगमी करुणिया स्नान पुजोणी अश्वत्थ नारायण. मग करावे पादुकांचे अर्चन मनोकामना पूर्ण होतील. पादुकांची करुणी पूजा त्रिकाळारती करुणी ओजा. आमचे वचन यथार्थ समजा म्हणून सांगते श्री गुरु. आम्ही येथेच राहतो मुठात हे वचन जाणावे निश्चित. ऐसे संबोधिनी जना अत्यंत त्वरित निघाले श्री गुरुराज पै. समागमे जे धावले जन त्यांचे करुणी समाधान. शिष्यांचे करुणी गमन केले निघून श्री गुरु. लोक माघारे परतले समस्त श्री गुरुचे पटासी आले. ते समजतासी श्री गुरु देखिले बैसले होते आसने. सवेशी पाहता झाले गुप्त जन्मणे परम विस्मित. आम्ही सोडून आलो गर्भ मार्गात. येणे श्री गुरुनाथ देखिले ऐसा दृष्टांत धावणी जनासी. आपण गेले श्री शैल्यासी पावले पाताळ गंगेसी. राहिले त्या दिवशी ते श्री गुरु शिष्याशी म्हणती. मल्लिकार्जुनासी जावणी शीघ्रगती. पुष्पाचे आसने दाशस्थिती करुणी निगुती आणावे. शिष्य धावले ती शीघ्र पुन्हा गादी कुंद कल्हार करवीर बकुळ पंचक चंपक पंदार पुष्पपार आणिले. त्या पुष्पांचे केले दिव्यासन. ते गंगा प्रवाही केले स्थापन. त्यावरी श्री गुरु आपण बैसले ते क्षणी परमानंदे. बहुधान्य संवत्सर माघ मास कृष्ण प्रतिप्रदा शुभ दिवस. बृहस्पती होता कन्या राशीस उत्तर दिशे होता सूर्यपै. शिशिर ऋतू कुंभ संक्रमण लग्न घटिका सुलक्षण. ऐसे शुभ मुहूर्ती श्री गुरु आपण प्रयाण करते झाले. आम्ही जातो आनंद स्थानासी तेथे पावलो याची कुणम्मासी तुम्हासी. फुले येथील जिनसा जिनसी तुम्हास तो प्रसाद. पुष्पांचे करिता पूजन तुम्हा होईल देव प्रसन्न. भक्तिभावे करावी जतन प्राणासमान मानून. आणि एका एका युक्ती जे कोणी माझे चरित्र गाती. प्रीतीने नामसंकीर्तन करीती ते मज प्रिय गमती पार. आमचे चरित्र जो पठन करी त्यास लाभते पुरुषार्थचारी. सिद्ध सर्व त्यांच्या द्वारी दाशी परी तिष्ठील. त्यासी नाही माझे भय त्यास लाभे लाभ निश्चय. पुत्र पौत्रासहित इष्टेश्वर अनुभवणे निर्भय पावे मुक्ती. या कारणे असू द्या विश्वास सुख पावाला बहुस. ऐसे सांगणे शिष्यास श्री गुरु तेथून अदृश्य झाले. शिष्य लौकिती गंगेत तो दृष्टीनं देखती श्री गुरुनाथ. बहुत होणे चिंताक्रांत तेथे उभे तटस्थ झाले. इतक्यात आला नावाडी तीथ तो शिष्या सांगे वृत्तांत. गंगेशी पूर्वतीरी श्री गुरुनाथ जात असता म्या देखिले. हाय देव सैन्यासी दंडधारी. काशे अंबर वेष्टिले शिरी. सुवर्ण पादुका चरण माधारी. कांती अंगावरी फाकतसे. कली काळा असतो गुप्त होणे.
आपणच तो गाणगा भुणी तुम्ही तत्पर असावे भजने ऐसी सांगा म्हणून कथेले प्रत्यक्ष पाहिले मार्गात तुम्ही का झाले तर चिंताक्रांत पुष्पे येथील जळात घेऊन निवांत रमावे नावाडियाने ऐसे कथेले त्यावरून शिष्य हर्षिले हेतुक्यात श्रीगुरु प्रसन्न झाले प्रसाद फुले आली प्रभात वाहत गुरु प्रसाद सुणे काढून घेतली शिष्यवर्गाने मग परतले आनंदाने श्री गुरुध्यान म्हणे करीत कोण सांगतो ऐकाता श्री गुरु गाणगापुरी असता बहुत शिष्य होते गणितानं साठवते ये समय ज्यांनी केला आश्रम सुकार ते सैन्याशी तोर तोर तीर्थेंडया गेले पार कृष्ण बाळ सरस्वती प्रमुख ते शिष्य झाले गृहस्थ केवळ ते आपल्या गृही नांदत सगळं तारक होते श्री गुरुनाथ प्रबळ भक्त प्रेमित तारेले श्री जगद्गुरूंच्या समागमे चारी जण होतो आम्ही सायमदेव नंदी नररिमे श्री गुरुची सेवा करीत होतो चौघांनी घेतले पुष्पे चारी श्री गुरु प्रसाद वंदिले श्री ही पा म्हणाणे पुष्पे करी घेऊन झटकरी दिली चौघांनी चारी पुष्पासी मस्तकी धरिले भावेसी आनंद झाला नामधारकासी श्री गुरुप्रसाद त्यांची दृष्टी पडला इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने प्रसाद प्राप्ती नाम श्री पंचदशा अध्याय श्री गुरु दत्तात्रय अर्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त ओवी संख्या 47 श्रवण केले तर प्रतिक्रिये श्री गुरुदेव दत्त लिहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ